निशाण पहिला त्यांचाच मान पालखी घेऊन तांडा निघाला रे आला रे आला रे आला साई सेवक पालखी वाला रे आला रे आला रे आला साई सेवक पालखी वाला सुप्रभात मंडळी, कशा आहेत? तर आपण आज निघालोय शिर्डीला. आपण सकाळी रात्रीच निघालोय. तर आता आपण थांबलेलो चहा ब्रेकसाठी समृद्धी महामार्गावर. तर राहा पुढे आणि बघा काय होतं काय. त्या बॉल आणलाय का सिंबा? कहाँ जा रहे हो तुम? गाडी दिवस घेऊन निघाला होता परत समृद्धी महामार्गावर. सुप्रभात मंडळ, आपण लास्टचं ठिकाण म्हणजे पोहेगाव हे आपल्या आणि मी गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो की आपण आपल्या मंडळाच्या निघालो. तर आपल्या मंडळाचं नाव आहे साई सेवक मंडळ, जे दादरवरून निघतं. तर आपण पोहोचतो पोहेगावला. इकडनं लास्ट डे. अरे साहेब पुढे पुढे आपण चालायला सुरुवात केली. तर म्हणले चालायला लागलो आपण. साहेब बघा थकले चालून. साहेब लाच्या दिवशी आपण चालतोय पोहेगाव ते श्रेष्ठ शिर्डी. समो बा थोडा वेळ नंतर परत चालायचं. चालला तसा तो थोडा वेळ, परत त्याला थोडा वेळ राहायला लागेल. जास्त चालत नाही थोडा वेळ. चंबो चंबा फॅन फॉलोअर सगळे चांगलं आहे. कोणाकडे पण जातं. हो जय चंबा. साईराम साईराम साईराम. तर मंडळी ज्या व्यक्ती आहेत ना त्या दादरपासून चालतात असेच 8 दिवस रोज चालतात. आणि नंतर तुम्ही काही व्हिडिओ पण बघितले ज्या व्हायरल झालेल्या आहेत. तर अशा यांच्या चालतात. साई सेवकांनी टाकलेले आहेत. तर हा जो दिसतोय ना हनुमानासोबत जे आहे अमृत, तो आहे पालखीचा निशाण. आणि त्यापाठी पालखी आणि पालखीच्या मागे रथ. तसं तुम्हाला काही दिसत आहेत ना, ते पालखी इकडनं येते दिसेलच. चला तुम्ही लागला. तर साईराम ते जे साई पालखीला हात देऊन आहेत ना, ते एकमेव व्यक्ती आहेत का ते दादर ते शिर्डी उलटे चालतात. का तुम्हाला दिसत असेल कारण की ते पालखी सांभाळतात लास्ट स्टार्ट टू एंड, तर ते उलटे चालत असतात.
घेतली फॅनच बा तर आपले भाऊजी म्हणजे नवीन नवीन ओळखला भेटलेत. ते दादरपासून चालत आलेले आहे. तर ते भेटले आपल्याला. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय पाणी पाणी. ओम श्री साई नाथाय नमः. 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 ही आहे साई प्रेरणा, जी महिलांची पालखी आहे. ही पण आपल्या मुंबईतून बहुतेक सेम टाईमला आहे. मुंबईवरनं निघते, अंधेरीवरनं निघते मुंबईमधनं. मला व्हिडिओ काढायचे प्लीज. मला व्हिडिओ काढणार ये. साई बाबा के, साईनाथ महाराज के. आपले साई सेवक साई प्रेरणाची बघितलं सिंहाला किती आवड झाली केली. ते सर्वांनी मध्ये घेतलेलं. साई प्रेरणा ही पण खूप आधीपासून चालते. महिलांची पालखी फक्त तुम्ही बघू शकता. साई थोडी मध्ये झालो ना, मध्ये झालो.
आहे आपल्या साई सेवकचं निश्चित म्हणजे प्रथम पुढेच असतं. या फ्लॅगच्या पुढे पण मंडळी जात नाही. साई बाबा की साईनाथ महाराज की तर आत्ताच निशाण घेऊन झालं. हे असं नाही की कोणी रस्त्यात थांबतो त्यांना दर्शन नाही देत, सर्वांना दर्शन देत. तर तुम्ही रस्त्यामध्ये थांबले आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं, तुम्हाला दर्शन घेऊन द्यायचं. पूर्ण पार्टी थांबून दर्शन घ्यायचं. तर आहे पालखी निवारा. इथे पालखी थांबणार, दुपारचा होईल इथे थांबणार आणि मग संध्याकाळी मंदिराकडे निघणार. आता इथं स्टॉप आहे दुपारचा पूर्णपणे. संध्याकाळी बघा काम होतं. तर पालखी इथे पोचली आहे. इथं थांबणार, पूर्ण विश्रांती करणार आणि संध्याकाळी 4-5च्या दरम्यान निघणार. आणखी इथून फक्त शिर्डी 3 किलोमीटर आहे. संध्याकाळी निघणार. इथे मोठे DJ कार्यक्रम, रांगोळीचं कार्यक्रम वगैरे सगळं असतं. इथं आता भजन असेल. पालखी यायला अजून जवळजवळ 1 तास लागेल. निशांत आत्ता आलं आहे, निशांत पुढे आलं. आणि इथे पण तुम्ही जर तुम्हाला कोणाला राहायला यायचं असेल इथे पण निवासस्थानामध्ये इथे पण तुम्ही रूम बुक वगैरे करू शकता. आणि इथं तुम्हाला फिरण्यासाठी भरपूर आहे. तर म्हणजे आपण तयारी वगैरे करून निघालो. जेवण वगैरे पण केलं आहे की तुम्हाला मोफत. जर तुम्ही इथे राहत असेल तुम्हाला मोफत जेवण आहे घरामध्ये. आता आपण जातो दर्शनाला. दर्शन करून पेटला अलाउड नाही, त्यामुळे मी VIP दर्शन पास काढलाय आणि बाकीचे लोक असं तर आपण इथे वेट करतोय. बाकी लोक सगळे गेले. मग आम्ही इथे वेट करतो कारण की सिनेमाला मंदिरमध्ये अलाउड नाही, पेट्स नॉट अलाउड. आणि VIP तास होता त्याआधी ते आले आणि तुम्ही लगेच जाऊन लगेच येऊ शकतो. म्हणजे अर्धा तास लागून शकतो. ते तर मार्केट तिथे त्याआधी ते येऊन जाऊन 5 वाजले. पण खूप क्लायमेट पावसाळ्यात झालं बघून जाऊन. तर म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट तुमचं सजेशन्स तुम्हाला काय आवडलं त्यामध्ये काय ते सर्व घ्या. आणखी तुमचं एक कमेंट किंवा तुमचं एक लाईक किंवा तुमचं एक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपलं नवीन चॅनल आहे तर त्यामुळे हे खूप मॅटर्स करतं. जेवढं तुम्ही शेअर कराल किंवा जेवढं तुम्ही लाईक्स आणि जेवढं तुम्ही पूर्ण बघाल तेवढं माझ्यासाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही नक्कीच बघा आणि सांगा कसा वाटला तो ब्लॉग आजचा तुम्हाला. पुढे जस्ट आतमध्ये गेलं, जस्ट आतमध्ये गेलं. आता पाठून पालखी येईल.
दर्शन झालं परत आरामात. परतीच्या प्रवासाला निघालो.